ज्या मुलांना तिरळेपणा असतो, म्हणजे तिरळेपणा म्हणजे डोळे क्रॉस होणं किंवा वाकडा दिसणे, याच्यामध्ये एक महत्वाचं कारण जे मी पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की जसं ताप एक कारण असू शकतो. तर दुसरं एक म्हणजे अत्याधिक मात्रेमध्ये यूज केलेलं टीव्ही किंवा मोबाईल, याचा परिणाम स्वरूप म्हणून सुद्धा लॅव्हेटर आणि रेक्टाय मसल्स आणि कॉर्निया याची झीज होते आणि नंतर त्याचा तिरळेपणामध्ये रूपांतरित होतं. पण मित्रांनो, जेव्हा तिरळेपणा हा विषय येतो तेव्हा काळं बुबुळ आणि आतला व्हिज्युअल ऍक्सिस जो असतो रेटिनाचा हा डिस्टर्बन्स असतो, त्याच्यामुळे लहान मुलामध्ये नंबर वाढणं ही समस्या ही वाढते आणि नंतर भविष्यात रेटिनाचे गंभीर स्वरूपाचे आजार निर्माण होतात आणि नंतर कायम स्वरूपाचं अंधत्व येऊ शकतं. बरेच रुग्ण ऑपरेशन करतात, पण ते काही कालावधीनंतर ऑपरेशन सुद्धा पूर्ववत अवस्थेमध्ये येतं, म्हणजे फेल होतं आणि नंतर रुग्णाला दिसणं मात्र त्या डोळ्याने हळूहळू कमी होतं. आयुर्वेद या अवस्थेमध्ये रुग्णाला उत्तम असा रिझल्ट देतो आणि पुढे जे नंबर वाढणं आहे, जो क्रॉस लिंकिंग आहे किंवा क्रॉसलेस जो डोळ्याचा आहे, तो पूर्ववत अवस्थेमध्ये आणण्याचं एक महत्वाचं उपचाराद्वारे हे केलं जाऊ शकतं. याच्यामध्ये मसलचं नरिशमेंट होतं, रक्तपुरवठा हा प्रॉपर होतो आणि डोळ्याचं व्हिजन सुद्धा नॉर्मल अवस्थेमध्ये रुग्णाला प्रदान केलं जाऊ शकतं. नमस्कार.